तर बघा आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मधला क्वेश्चन नंबर 1. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की प्रॅक्टिस सेट 6.2 मधला क्वेश्चन नंबर 2. आता हा आपण क्वेश्चनमध्ये काय फाइंड करायचं आपल्याला, तर मीडियन फाइंड करायचं आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेनेशन केलंय, फॉर्म्युला कोणाला काय म्हणायचं ते सगळं एक्सप्लेन केलंय. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा, त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता मीडियन काढताना आपण सगळ्यात आधी काय चेक करतोय की क्लास कंटिन्युअस आहेत का नाही. आता बघा आपल्याला क्लास किती दिले आहेत, 50 to 100. त्यानंतर 100 to किती दिले, 150. 150 to किती दिले, 200. आता कंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं, तर क्रॉसचा नंबर काय पाहिजे, सेम पाहिजेत. बघा इथं 100 आहे, इथं पण 100 आहे, इथं 150 आहे, इथं पण काय आहे 150. जर असं सेम असेल तर त्याला आपण कोणता क्लास म्हणणार आहे, तर कंटिन्युअस क्लास. मग बघा सेम आहे काय, मागच्या व्हिडिओमध्ये सगळं इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. बघा ह्याला कोणतं लिमिट म्हणतोय आपण, लोअर लिमिट, ह्याला म्हणतोय अप्पर लिमिट. ह्याला म्हणतोय लोअर लिमिट आणि ह्याला म्हणतोय अप्पर लिमिट. मग पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासला लोअर लिमिटला पाहिजे. म्हणजे जर क्रॉसचे नंबर सेम असतील तर त्याला कोणता क्लास म्हणायचं, तर कंटिन्युअस क्लास. आणि जर असे क्रॉसचे नंबर एक जर सेम असेल तर खालचं पण सगळे काय असतात, सेम असतात. बघा इथं पण अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासला लोअर लिमिटला पाहिजे. जर असं नसेल तर त्याला कोणता क्लास म्हणतोय आपण, डिसकंटिन्युअस क्लास. जर क्लास कंटिन्युअस असतील तर एकूण किती कॉलम करतोय आपण, 3. आणि जर क्लास कंटिन्युअस नसतील तर किती कॉलम करतोय आपण, 4. आता बघा एकूण 3 कॉलम करायचे आहेत. पहिला कॉलम करायचा आहे क्लास. क्लास कशाचे दिलेत आपल्याला, तर नंबर ऑफ मँगोज. दुसरा कॉलम दिलाय, दुसरा कॉलम आपल्याला करायचा आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाची दिल्या, तर नंबर ऑफ ट्रीज. आणि तिसरा कॉलम करायचा आहे तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. हा आपण तिसरा कॉलम करणार आहे. आता बघा जो पहिला कॉलम आहे क्लास आणि दुसरा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी, ते दोन प्रश्नामध्ये बघून आहे तसे लिहायचे. आता क्लास, पहिला क्लास कुठून कुठेपर्यंत दिलाय बघा, 50 to 100. त्यानंतर दुसरा दिलाय 100 to 150, 150 to 200, 200 to 250. आणि लास्टचा क्लास दिलाय 250 to 300. त्यानंतर दुसरा क्लास कॉलम आहे आपला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी बघा प्रश्नामध्ये दिल्या 33, त्यानंतर 30, 90, 80 आणि लास्टची फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 70. आता पहिले जे दोन कॉलम आहेत ते प्रश्नात बघून आहे असे लिहायचे. पुढचा कॉलम आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. आता हा कॉलम कसा तयार करायचा म्हणून सांगितलंय, तर पहिली जी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज इथं लिहायची आहे, तशी इथं लिहायची. तर कोणता पण नंबर असू दे, 33 आहे, क्युम्युलेटिव्हच्या कॉलममध्ये मी आहे तसा लिहिला. आता जे क्रॉसचे नंबर आहेत ते त्याच्यामध्ये काय करत जायचं, तर ॲड करत जायचं. म्हणजे बघा 33 प्लस 30 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, 63 येणार आहे. आता 63 मध्ये क्रॉसचा नंबर ॲड करायचा, म्हणजे कोणता नंबर ॲड करणार आहे, 90 नंबर ॲड करणार आहे. मग आता बघा 63 प्लस 90 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, तर 153. 153 प्लस आता क्रॉसचा नंबर किती आहे तुमचा, 80. म्हणजे 153 मध्ये 80 ॲड केल्यावरती आपला आन्सर किती येणार आहे, तर 233. आणि 233 मध्ये 17 ॲड केल्यावरती आपला आन्सर किती येणार आहे, तर 250. म्हणजे हा सारा तुमचा लास्टचा कॉलम तयार. असे क्रॉसचे नंबर फक्त याच्यामध्ये काय करत जायचं, ॲड करत जायचं. आता आपण काय करतोय, आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागते, तर एनची. एन कोणाला म्हणतोय आपण, तर फ्रिक्वेन्सीच्या कॉलमच्या ॲडिशनला. मग अशी सांगितले जी इथं व्हॅल्यू असेल तीच तुमची इथं व्हॅल्यू असत्या. म्हणजे एनची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची, 250 येणार आहे. बघा आता एनची व्हॅल्यू आली आपली 250, परंतु आपल्याला एनची व्हॅल्यू पाहिजे काय, नको आहे. तर कुणाची पाहिजे बघा, फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लागते n/2 म्हणजे 250/2. म्हणजे आन्सर किती येणार आहे बघा, बे की बे, बे की बे, बे दुने 4, किती उरणार 1 आणि बे पंचे 10. म्हणजे आपलं n/2चं आन्सर किती आलंय, तर 125. आता मीडियन क्लास कसा ओळखायचा म्हणून सांगितले, जी तुमची n/2ची व्हॅल्यू येईल, n/2ची व्हॅल्यू किती आली आपली 125, ती कोणत्या कॉलममध्ये बघायची म्हणून सांगितले,
तर लास्टच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये बघायची की कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये येत्या. आता 125 कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये येणार आहे सांगा बघा. 63 आणि 153च्या मध्ये. ह्या दोन संख्यांच्या मध्ये कुठेतरी काय येणार आहे 125. मग 63 आणि 153 मधली कोणती संख्या घ्यायची म्हणून सांगितले. तर मोठी संख्या घ्यायची. मग 63 मोठं का 153 मोठं. 153. मग जो हा 153चा पूर्ण जो क्लास आहे या क्लासला कोणता क्लास म्हणायचा आहे तर मीडियन क्लास. आणि जो मीडियन क्लास असतोय त्याला असं काय करायचं आहे बॉक्स करायचं आहे. बघा मीडियन क्लास कसं ओळखायचं का आलं का जी n/2 ची व्हॅल्यू आल्या n/2 ची व्हॅल्यू किती आल्या 125. ती कोणत्या कॉलममध्ये बघायचं तर शेवटच्या कॉलममध्ये बघायचं की कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये येतं. 125 कोणाच्या मध्ये येणार 63 आणि 153च्या मध्ये कुठेतरी 125 येणार. मग त्यातली मोठी संख्या घ्यायची म्हणजे कोणती घेणार 153. आणि जो त्याचा पूर्ण क्लास आहे त्या क्लासला कोणता क्लास म्हणायचा आहे मीडियन क्लास. म्हणजे मीडियन क्लास कोणता आला बघा आपला मीडियन क्लास इज इक्वल टू किती आला 150 to 200. आता आपल्याला व्हॅल्यू कोणकोणत्या लागतात फॉर्म्युलामध्ये पुट करण्यासाठी एल कुणाला म्हणायचं तर लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. आता हा माझा मीडियन क्लास आहे याचं लोअर लिमिट किती आहे तर 150. ह्याला म्हणायचं लोअर लिमिट आणि ह्याला म्हणायचं अप्पर लिमिट. त्यानंतर आणि कुणाची व्हॅल्यू लागते मला एफ म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. जो मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नाही फक्त फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी किती येणार आहे आपली तर 90 येणार आहे. त्यानंतर आणि कशाची व्हॅल्यू लागते आपल्याला तर एचची व्हॅल्यू किती येते. एच म्हणजे काय तर क्लास इंटरवल म्हणजे दोन क्लासमधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतोय आपण एच. मग आता बघा 50 आणि 100 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 100 मायनस 50 म्हणजे एचची व्हॅल्यू आपली किती येणार आहे तर 50 येणार आहे. आता बघा अजून कशाची व्हॅल्यू लागते आपल्याला तर सीएफ कोणाला म्हणायचं तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रेसिडिंग टू द मीडियन क्लास. म्हणजे जो तुमचा मीडियन क्लास असेल त्याच्या आधीच्या प्रेसिडिंग म्हणजे काय तर आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता हा माझा मीडियन क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 153 आहे. मग त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे तर 63 म्हणजे सीएफची व्हॅल्यू किती येणार आहे 63. आता एवढ्या सगळ्या आपल्याला व्हॅल्यू लागतात बरोबर आहे. आता आपण फॉर्म्युला लिहिणार आहे बघा मीडियन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे एल प्लस n/2 मायनस CF अपॉन एफ आणि इंटू किती लिहिणार आहे एच. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया एल प्लस म्हणजे एलची व्हॅल्यू किती आहे 150 प्लस n/2 मग n/2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 125 मायनस CFची व्हॅल्यू किती आहे तर 63 अपॉन एफची व्हॅल्यू किती आहे 90 आणि इंटू एच म्हणजे एचची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडं 50. ज्या आपण इथं व्हॅल्यू घेतल्यात त्या आहे तशा व्हॅल्यू पुट केल्यात. आता बघा कॅल्क्युलेशन करूया 150 प्लस आता पहिल्यांदा आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. मग 125 मधून 63 मायनस केल्यावरती आपल्याला आन्सर किती मिळते तर 62 अपॉन किती लिहिणारा 90 आणि इंटू किती लिहिणारा 50. आता बघा काय कॅल्क्युलेशन होते ह्या 10ला हा 10 आपला काय होतोय तर कॅन्सल होते. मग राहिलं काय काय बघा 150 प्लस 62 इंटू 5 आणि अपॉनला किती राहिले 9. मग 62 इंटू 5 किती येते बघा 5 इंटू 2 10 0 आणि 1 आणि 30 आणि 1 म्हणजे किती येणार आहे 31 आणि अपॉन किती येणार आहे 9. आता यांची आपल्याला काय करून बघायला पाहिजे डिव्हिजन करून बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे 150. आता बघा डिव्हिजन करून दाखवतो तुम्हाला. जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो बाहेर लिहायचा आणि जो न्यूमरेटरचा नंबर आहे तो कुठं लिहायचा आत लिहायचा. आता 9 आपल्याला 310ला काय करायचं डिव्हिजन करायचं आहे. मग बघा 9 2 8 9 3 किती ते 27 9 मग 31 मधून 27 केल्यावरती किती उरतात बघा 4. परत इथला 0 कॅरी केला परत आता कितीचं बघा 9 चौक 36 36 म्हणजे आन्सर रिमाइंडर किती उरणार आहे आपला तर 4 उरणार आहे. त्याच्यानंतर बघा परत इथं एक 0 घेत आता 9 4ला भाग जातोय काय नाही म्हणजे काय करणार आपण पॉईंट देणार वरती आणि खाली एक 0 ॲड करणार. आता 9च्या टेबलमध्ये किती तर 40 9 5चा किती असते 45 म्हणजे परत कितीचा भाग जाणार 9 चौक 36चा भाग जाणार म्हणजे 40 मधून 36 गेल्यावरती परत किती उरणार आहे तर 4. आता बघा इथे 40 आलं इथं पण 40 आलं म्हणजे 4 ही संख्या तुमची काय होत जाणार आहे. इथं पण आता रिमाइंडर किती उरलं
4. परत त्याच्यावरती 0 घेतला, परत कितीचा भाग जाणार आहे? 4चा. म्हणून आपण एक डिजिटपर्यंतच आन्सर करूया. म्हणजे आता बघा 150 प्लस आपला आन्सर किती आलं यायचं? 34 पॉईंट किती आलंय? 4. आता यांची ॲडिशन करून बघूया. आता ॲडिशन बघा, 150 प्लस काय किती करायचं आहे? 34 पॉईंट आणि 4. आता इथं काय नाही म्हणजे पॉईंट, आणि इथं किती लिहायचं? 0. आता यांची ॲडिशन बघा, 4 हा 4 हा 8 आणि हा किती आहे? 1. आणि पॉईंटच्या खाली काय देणार आहे? पॉईंट. म्हणजे आपला मीडियन किती आला आहे? तर 184 पॉईंट किती आहे? 4. आता बघा प्रश्नामध्ये काय दिलं आहे? नंबर ऑफ मँगोज. म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही? 184.4 काय लिहिणारा? तर मँगोज. याला युनिट काय लिहिणारा? मँगोज. बघा प्रश्न लक्षात आला का तुमच्या? पूर्ण सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन त्यांनी करून दाखवले इन डिटेलमध्ये. काही शंका असतील तर विचारा. आता बघा आपण क्वेश्चन नंबर 2 बघितला. आता हा तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे? मीडियन काढायचं आहे. मीडियन काढताना आधी आपण काय चेक करणार की क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. आता बघा पहिला क्लास कुठून कुठेपर्यंत दिला आहे? 60 to 64. त्यानंतर 65 to 69 आणि त्यानंतर दिला आहे 70 to 74. आता बघून सांगा की क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत. बघा पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासला लोअर लिमिटला आहे काय? इथं 64 आहे आणि इथं 65 आहे. इथं 69 आहे आणि इथं जे क्रॉसचे नंबर आहेत ते डिफरंट आहेत. इथं 69 आणि इथं किती आहे? 70. जो नंबर तुमच्या पहिल्या क्लासच्या अप्पर लिमिटला आहे तोच नंबर पुढच्या क्लासच्या कोणाला पाहिजे? तर लोअर लिमिटला पाहिजे. म्हणजे इथलं जे क्रॉसचे नंबर आहेत ते सेम पाहिजेत. सेम आहेत काय? नाही. मग जर असं असेल तर ह्याला आपण कोणता क्लास म्हणणार आहे? तर डिसकंटिन्युअस क्लास. एक जर पहिला क्लास डिसकंटिन्युअस असेल तर बाकीपर्यंत सगळे खालचे काय असतात? तर डिसकंटिन्युअस असतात. आता डिसकंटिन्युअस असेल तर त्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं आहे? तर कंटिन्युअस क्लासमध्ये करायचं आहे. आता कसं कन्व्हर्जन करायचं बघा कंटिन्युअस क्लासमध्ये. आता पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे आणि पुढच्या क्लासचा जो लोअर लिमिटचा नंबर आहे म्हणजे 64 आणि 65 ह्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघायचा. 64 आणि 65 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1चा डिफरन्स आहे. जी तुमच्या बुकमधली सगळी एक्झाम्पल आहेत. आणि जर तुमचा क्लास जर डिसकंटिन्युअस असेल तर त्या सगळ्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर 1चाच डिफरन्स आहे. त्या येणाऱ्या 1ला 2ने डिवाइड करायचं. म्हणजे 1/2 केल्यावरती तुमच्या 1च्या हाफ म्हणजे आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला? 0.5 आन्सर मिळणार आहे. आता बघा हा जो तुमचा 0.5 आहे ती 0 पॉईंट संख्या लोअर लिमिटमधून काय करायची? मायनस करायची. लोअर लिमिटमधून काय करायची? मायनस. आणि ही 0.5 संख्या अप्पर लिमिट जे आहे तुमचं त्याच्यामध्ये प्लस करायची. कसं करायचं ते सांगतो बघा. काय सांगितलं? जो तुमचा क्लासमधला डिफरन्स आहे तो कितीचा आहे? 1चा. त्याला कितीने डिवाइड करायचं? तर 2ने डिवाइड करायचं. मग 1/2 आन्सर किती येणार आहे आपलं? 0.5 आन्सर येणार आहे. मग हा 0.5 नंबर आहे तो तुमचा लोअरच्या ज्या व्हॅल्यू आहेत सगळ्या त्याच्यामधून काय करायचा? मायनस. आणि 0.5 ज्या अप्पर लिमिटच्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये काय करायचा? प्लस करायचं. आता बघा पहिला क्लास किती आहे तुमचा? 60 to 64. म्हणजे 60 म्हणजे कोणतं लिमिट आहे? लोअर. आणि 64 म्हणजे कोणतं लिमिट आहे? अप्पर. आता लोअर लिमिट असेल तर काय करायचं आहे? 0.5 काय करायचं आहे? तर मायनस करायचं आहे. मग आता 60मधून 0.5 मायनस केल्यानंतर ना आन्सर किती येणार आहे? बघा तिथल्या तिथं करायचं तुम्हाला ट्रिक सांगतो. 60मधून 0.5 मायनस करण्याच्या ऐवजी डायरेक्ट 1 मायनस करायचा. मग 1 मायनस केल्यानंतर 60मधून 1 गेल्यावरती आन्सर किती होणार आहे? 59. परंतु मला 1 मायनस करून चालणार आहे काय? नाही. मला किती मायनस करायचं आहे? 0.5. मग परत त्याच्यामध्ये किती ॲड करायचा? 1 मायनस केल्यानंतर त्याच्यामध्ये किती ॲड करायचा? तर 0.5. मग 59मध्ये 0.5 ॲड केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळणार आहे? 59.5. बघा मी काय म्हणतोय लक्षात आले काय? हे जर तुम्हाला असं कळत नसेल तर डायरेक्ट किती 60मधून किती मायनस करायचा? 1 मायनस करायचा आणि त्याच्यामध्ये प्लस किती करायचा? 0.5. म्हणजे बरोबर तुमचं किती मायनस झालं? तर 0.5 मायनस झालं. म्हणजे पहिल्या ह्याचं मायनस केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळणार आहे? तर 59.5. आता 64 कोणतं लिमिट आहे? तर अप्पर लिमिट आहे. मग अप्पर लिमिट असेल तर 0.5 काय करायचं? प्लस करायचं. मग 64मध्ये 0.5 प्लस केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे? तर 64.5. म्हणजे पहिला क्लास कुठून कुठेपर्यंत झाला? 59.5 to 64.5. आता
पुढचा क्लास किती आहे 65 to 69. मग 65 कोणतं लिमिट झालं लोअर लिमिट. लोअर लिमिट असल्यावर काय करायचं आहे मायनस. मग आता 65 मधून 0.5 मायनस केल्यानंतर किती आन्सर मिळणार बघा 65 मधून 1 मायनस करा म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 64 आणि त्याच्यामध्ये 0.5 ॲड करा म्हणजे आन्सर किती मिळणार आहे तर 64.52. आता बघा 69 कोणतं लिमिट आहे तर अप्पर लिमिट आहे. मग अप्पर लिमिट असल्यावर काय करायचं प्लस. मग 69 मध्ये 0.5 प्लस केल्यानंतर आन्सर किती मिळणार आहे तर 69.5. आता बघा क्रॉसचा नंबर सेम आलेत काय इथं पण 64.5 आणि इथं पण काय आहे 64.5. म्हणजे आता हे क्लास हे म्हणजे आपण काय केलं डिसकंटिन्युअस क्लासचं कन्व्हर्जन कशामध्ये केलंय तर कंटिन्युअस क्लासमध्ये केलंय. बघा कसं कन्व्हर्जन करायचं लक्षात आलं का हे कुठंतरी तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणामधून काय मायनस करायचं आहे आणि कोणामधून काय काय करायचं आहे तर प्लस करायचं आहे. आता आपण क्वेश्चनकडे जाऊया बघा. जर आता क्लास डिसकंटिन्युअस असतील तर किती क्लास कॉलम करणार आहे आपण तर एकूण 4 कॉलम करणार आहे बघा. पहिला कॉलम येणार आहे आपला क्लास. दुसरा येणार आहे कॉलम कंटिन्युअस क्लास. तिसरा कॉलम येणार आहे फ्रिक्वेन्सी आणि चौथा कॉलम येणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. असे आपण एकूण किती कॉलम करणार आहे तर 4 कॉलम करणार आहे. आता बघा जे क्लास दिले ते आहे तसं लिहूया 62 64 त्यानंतर 65 to 69 त्यानंतर 70 to 74 75 to 79 त्यानंतर 80 to 84 आणि लास्टचा क्लास दिला 85 to 89. जे प्रश्नामध्ये क्लास दिल्यात ते आहे तसे क्लास लिहून घेतले. आता याचं कंटिन्युअस क्लासमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता कसं करायचं ते तुम्हाला सांगितलंय. लोअर लिमिटमधून किती मायनस करायचं 0.5 आणि अप्पर लिमिटमध्ये किती प्लस करायचं तर 0.5. मग 60मधून 0.5 मायनस केल्यानंतर आन्सर किती येणार आहे 59.52. अप्पर लिमिटमध्ये काय करायचं प्लस करायचं. मग 64मध्ये 0.5 प्लस केल्यानंतर आन्सर किती येणार आहे तर 64.5. आता बघा 65 म्हणजे कोणतं लिमिट झालं लोअर लिमिट झालं. मग लोअर लिमिटमधून 0.5 मायनस केल्यानंतर म्हणजे 65मधून 0.5 मायनस केल्यानंतर आन्सर किती आले तर 64.5 आणि अप्पर लिमिटमध्ये प्लस करा म्हणजे 69मध्ये 0.5 प्लस करा म्हणजे किती येणार आहे 69.5. आता बघा हे जे क्रॉसचा नंबर सेम क्रॉसचा नंबर आहे तसंच लिहित जायचं आणि हिथल्या संख्या लिहायच्या आणि फक्त त्याच्या पुढं पॉईंट किती लिहायचं 5. म्हणजे आता पुढच्या संख्या काय ना सांगा बघूया तर 69.52 याच्यामध्ये फक्त 0.5 ॲड करत जायचं 74.5. इथली क्रॉसचा नंबर आहे तसंच लिहायचा 74.52. इथं बघा 79 पॉईंट किती लिहिणार 5 परत 79.5 टू किती येणार आहे तर 84.5 आणि 84.5 टू किती येणार आहे 89 पॉईंट किती येणार आहे 5. आधीच्या ह्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन केलं तुम्हाला. आता फ्रिक्वेन्सी कोणती दिली आहे बघा प्रश्नामध्ये 10 35 55 85 10 आणि लास्टची फ्रिक्वेन्सी किती दिल्या तर 6 दिल्या. तर बघा हे आपण क्लासचं कन्व्हर्जन कशामध्ये करून घेतले कंटिन्युअस क्लासमध्ये. म्हणजे बघा क्रॉसचा नंबर सगळ्या याच्यामध्ये आपलं काय आल्यात सेम आल्यात. आता शेवटचा कॉलम आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. आता हा कॉलम कसा तयार करायचा बघा तर पहिली फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू ॲज इट इज लिहायची आणि क्रॉसच्या व्हॅल्यू काय करत जायचं ॲड करत जायचं. मग 10 + 34 म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं 44 येणार आहे आणि 44 + 55 म्हणजे आन्सर किती येणार आहे 99 येणार आहे. 99 + 85 म्हणजे आन्सर किती येणार आहे सांगा बघूया 199 आणि 85 18 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 184. 184 आणि 10 आन्सर किती येणार आहे तर 194 आणि 194 आणि 6 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे इथं 200 आन्सर येणार आहे. त्यानंतर याची सम फ्रिक्वेन्सीच्या कॉलमच्या समला आपण काय म्हणणार आहे एन म्हणणार आहे. मग एनची व्हॅल्यू इथं जी व्हॅल्यू असतात तीच एनची व्हॅल्यू येतात. मग एनची व्हॅल्यू आपली किती येणार आहे तुमची तर 200 येणार आहे. आता बघा आपल्याला कुणाकुणाच्या व्हॅल्यू लागतात तर पहिल्यांदा व्हॅल्यू लागते एनची. मग एनची व्हॅल्यू किती आली आपली 200. मग त्याच्यावरून आपण कुणाची व्हॅल्यू काढतोय n/2. मग 200/2 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 100.
आता सगळ्यात आधी आपल्याला कोणता क्लास फिक्स करायचा असतोय, तर मीडियन क्लास. मीडियन क्लास कोणाला म्हणायचं, तर जी n/2ची व्हॅल्यू येईल, किती आल्या n/2ची व्हॅल्यू 100, ती शेवटच्या कॉलममध्ये बघायची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या, की कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये येते. आता 100 कुणाच्या मध्ये येणार सांगा बघा, 99 आणि 184च्या मध्ये 100 ही संख्या येणार. मग त्यातली मोठी संख्या घ्यायची. 99 मोठं का 184 मोठं, 184. मग हा जो तुमचा 184चा जो पूर्ण क्लास आहे, ह्याला कोणता क्लास म्हणणार आहे तुम्ही, मीडियन क्लास. त्याला असं काय करायचा, तर बॉक्स करायचा. मग मीडियन क्लास कोणता आला आपला, बघा मीडियन क्लास कोणता आला. आता कंटिन्युअस इकडेपर्यंत बॉक्स करा. मीडियन क्लास कोणता आला, तर 75 to 79. आता बघा आपल्याला कोणाकोणाची व्हॅल्यू लागते फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करण्यासाठी, तर एलची व्हॅल्यू लागते. मग आता बघा एलची व्हॅल्यू किती येणार आहे सांगा. एलची व्हॅल्यू कोणाला म्हणणार आहे, तर लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लास. मग आता बघा बघताना तुम्ही कशामध्ये बघणार आहे, डिस्कंटिन्युअसमध्ये बघणार आहे का कंटिन्युअसमध्ये बघणार आहे, तर कंटिन्युअसमध्ये बघणार आहे. मग लोअर लिमिट किती आहे त्याचं, 74 पॉईंट किती आहे 5. हे झालं लोअर लिमिट आणि हे अप्पर लिमिट. मीडियन क्लासचं लोअर लिमिट किती आलं, तर 74.5. त्यानंतर आणि कुणाची व्हॅल्यू लागते तुम्हाला, तर एफची. एफ कुणाला म्हणणार आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. जो तुमचा मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती येत्या, फ्रिक्वेन्सी आपली, तर 85. त्यानंतर व्हॅल्यू आणि कुणाची लागते, एचची. मग एचची व्हॅल्यू किती येते बघा. एच म्हणजे काय, दोन क्लासमधला डिफरन्स. मग आता बघा 60 आणि 64मध्ये कितीचं अंतर आहे, तर 4चं अंतर आहे. त्यानंतर सी एफ. सी एफ कोणाला म्हणायचं, तर मीडियन क्लासच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा मीडियन क्लास आहे त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती येणार आहे, 99. म्हणजे सी एफची व्हॅल्यू किती येणार आहे आपली, 99. आता बघा फॉर्म्युला लिहूया. काय फॉर्म्युला आहे मीडियन फाइंड करायचा, तर मीडियन इज इक्वल टू एल प्लस n/2 मायनस सी एफ अपॉन एफ आणि इंटू किती लिहिणार आहे, तर एच लिहिणार आहे. आता बघा एल प्लस, मग एलची व्हॅल्यू किती आहे, तर 74.5 प्लस n/2. मग n/2ची व्हॅल्यू आहे 100 मायनस सी एफ. सी एफची व्हॅल्यू आहे 99 अपॉन एफ. एफची व्हॅल्यू किती आहे 85 आणि इंटू एच. मग एचची व्हॅल्यू किती आहे आपली 4. आता बघा 74.5 प्लस, आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया, 100 मायनस 99 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 1 अपॉन 85 आणि इंटू किती लिहिणारा, तर 4. आता 74.5 4 इंटू 1 म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं 4 आणि अपॉन किती येणार आहे 85. आता याचं आपल्याला काय करून बघायला पाहिजे, तर कॅल्क्युलेशन करून बघायला पाहिजे. आता बघा डिव्हिजन करूया. डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे तो बाहेर लिहिला आणि न्यूमरेटरचा नंबर आहे तो 8 लिहिला. आता बघा 85 4ला भाग जाणार आहे काय, नाही. म्हणजे पहिल्यांदा कितीचा भाग लावणारा, 0चा भाग लावणारा आणि वरती पॉईंट देणारा आणि ह्याच्यावरती 1 शून्य वाढवणार. आता परत बघा 85 40ला भाग जाणार आहे काय, नाही जाणार, कारण 85 ही संख्या मोठी आहे. म्हणजे परत कितीचा भाग लावणारा, शून्याचा, आणि ह्याच्यावरती पण परत किती शून्य वाढवणारा, तर 1 शून्य काय करणारा वाढवणार. आता बघा 400 झाला तर भाग जाणार का, नाही जाणार. आता करून बघूया बघा 85 गुणिले 4 करून बघा. 5 चोक किती येणार आहे 20, 0 आणि 2, 8 चोक 32, 32 आणि 2 34 म्हणजे किती आलं 340. आता बघा 5 करून बघूया. 85 गुणिले 5, 5 5 25, 5 आणि 2 8 5 40, 40 आणि 2 किती येते 42. म्हणजे कितीचा भाग जाणार आहे इथं, 4चा भाग जाणार आहे. मग 4चा भाग बघा 425 म्हणजे मोठी संख्या आली, म्हणजे कितीचा भाग जाणार आहे 4चा. म्हणजे संख्या किती आली तर 340. आता बघा 400 मधून 340 गेल्यानंतर ना किती उरणार आहे, तर 60 उरणार आहे. बघा परत 85 न 60ला भाग जातोय काय, नाही. मग परत आता ह्याच्यावरती 1 शून्य वाढवली. आता बघा 85 गुणिले 5 केला एवढा आन्सर. तर बघा 85 गुणिले 6 करून बघूया. 6 पंचे 30, 0 आणि 3, 6 8 48, 48 आणि 3 51 म्हणजे उत्तर किती येते 510. आता बघा 7 करून बघूया. 7 5 35, 5 आणि 3, 7 8 56, 56 आणि 3 59 म्हणजे आन्सर किती येते तुमचं 595. म्हणजे 595 म्हणजे 600च्या जवळची संख्या झाली. म्हणजे कितीचा भाग जाणार आहे 7चा आणि संख्या किती येणार आहे इथं 595. आता बघा
पॉईंट नंतरनं किती डिजिट मिळालेत तुम्हाला 3. बघा पॉईंट नंतर किती डिजिट मिळाले 3. मग आपला रूल काय सांगतोय, जर पॉईंट नंतरचं तिसरं डिजिट हे 5 किंवा 5पेक्षा मोठी संख्या असेल तर आधीच्या संख्येमध्ये किती ॲड करायचं म्हणून सांगितले, तर 1 नंबर ॲड करायचा. आता बघा तिसरं डिजिट माझं किती आहे 7. मग 7 म्हणजे 5पेक्षा मोठी संख्या झाली, तर रूल काय आपला, जर मोठी संख्या असेल तर आधीच्या संख्येमध्ये एक काय करायचं ॲड करायचं. म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे, तर 0.04 मध्ये एक ॲड केल्यावरती आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला 5. आणि शेवटचं डिजिट लिहायचं नाही. म्हणजे आता याचं कॅल्क्युलेशन किती आलं 74.5 प्लस किती आलं तर 0.05. आता यांची ॲडिशन करून बघा 74.5 प्लस किती करणार आहे, त्याच्या 4च्या खाली 0, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0 आणि 5 आणि इथं काय नाही म्हणजे किती लिहिणारा 0. आता बघा ॲडिशन करा 5 हा पण 5, पॉईंटच्या खाली पॉईंट हा 4 आणि हा किती येणार आहे 7. म्हणजे आपला आन्सर किती आलं आहे 74 पॉईंट किती आलं आहे 55. आता बघा 74.55 म्हणजे अंदाजे अंतर तुमचं किती येणार आहे 75 येणार आहे. आणि असा हा जो सिम्बॉल आपण काढतोय त्याला म्हणायचं ॲप्रॉक्सिमेटली. काय म्हणायचं आहे ॲप्रॉक्सिमेटली, त्याचा अर्थ आहे अंदाजे. म्हणजे अंदाजे अंतर 74.55 म्हणजे अंदाजे अंतर किती येणार आहे आपलं तर 75 येणार आहे. तर प्रश्नामध्ये काय दिले, कशाचे क्लास दिले आहेत, व्हेकल्स. म्हणजे 75 काय येणार आहे तिथं तर व्हेकल्स येणार आहेत. हा झाला तुमचा प्रॅक्टिस सेट 6.2 मधला क्वेश्चन नंबर 3. बघा सगळं डिटेलमध्ये तुम्हाला करून दाखवलं कॅल्क्युलेशन. ते स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल.